आज आहे माझ्या हजबंडचा वाढदिवस आणि त्यांची ड्युटी पण आहे 12 वाजता आणि 12 वाजायला फक्त 2 घंटे बाकी आहे. तर मी पण सोचलं की का बरं 12 वाजता सेलिब्रेशन केलं पाहिजे. आणि माझे हजबंड आता सध्या झोपले आहेत आणि एकदम ते उठणार आणि त्यांना हे सगळं सरप्राईज दिसणार आणि ते म्हणणार अरे बापरे हे कधी केलं. ह्याच व्हॉईससाठी आणि ह्याच एक्सप्रेशनसाठी मी हे सगळं काही करत आहे. ही माझी भांजी आहे आणि हे माझ्यासोबत मला डेकोरेट करायला मदत करते कारण की हिला वाटलं की हिचाच बर्थडे आहे आणि ती याच्यासाठी एक्सायटेड आहे आणि मला काम करू लागत आहे. तिला वाटणार आहे की माझा आता केक काटणार आहे, बर्थडे आहे, मला सगळे विश करणार आहे, पण असं काही होणार नाही आहे. मला फक्त तिच्याकडून काम करून घ्यायचं आहे म्हणून मी तिला सांगितलं हे बलून फुगत जा आणि तिला सगळं मला आणून मागत आहे आणि ते आणून मला देत आहे. इतकी नौटंकी आहे की हिचं बघा कार्टूनपणा. हिला माहिती आहे व्हिडिओ चालू आहे तर बार व्हिडिओ समोर येऊन अशी करत आहे. तर आमचं फायनली आता झालेलं आहे डेकोरेशन बघू शकतो. आम्ही ते बसवलं बर्थडे पहिला थोडंसं फोटो वगैरे काढले त्याच्यानंतर आम्ही थोडंसं त्यांना विश वगैरे केलं. केक वगैरे आम्ही नाही काटणार आहोत आता कारण की आम्ही उद्याला सायंकाळी आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत. तरी त्यांची भांजी मस्त क्यूट दिसणारी. हिचा पण 28ला बर्थडे आहे. मी हिचा पण थोडासा शूट वगैरे करून घेतला. तर अशा पद्धतीनं मग आमचं सेलिब्रेशन वगैरे झालं. बर्थडे केक काटून वगैरे झालं. त्याच्यानंतर मग फोटोशूट वगैरे केलं आम्ही. थोडं नंतर आम्हाला भूक लागली होती तर मग आम्ही जेवण करायला बसलो. तर आज आम्ही चिकनची भाजी बनवली होती आणि ती मी बनवली होती आणि सगळ्यात जास्त करून आजची भाजी मला आवडली होती. आणि याच्यानंतर मग आम्हाला आणखी आईस्क्रीम खायला जायचं होतं. आम्ही चॉपमध्ये गेट खोलून आम्ही बाहेर गेलो आणि आईस्क्रीम खाल्ली. पूर्ण ब्लॉग बघायसाठी तुम्हाला मी लिंक दिलेली आहे. ती लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा.